माझा प्रश्न असा आहे, नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत. गेली अनेक वर्ष तुमची सत्ता असूनही ते प्रश्न अजूनही सोडवले गेले नाहीये. ते प्रश्न कधी सोडवले जातील? नाही, मगाशी आपल्याला सांगितलं की या बाबतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख, बरोबर, त्याच्यानंतरचे आलेले अशोकरावजी चव्हाण, आताचे पृथ्वीराजजी चव्हाण यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केलेले आहे. नवी मुंबईतले प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न होते ते आता फक्त त्यांनी बांधलेली जी गरजेपोटी घरं आहेत ती घरं शाबूत ठेवणं, त्या घरांना हात लावलं, अशा प्रकारची मागणी होती. ती माननीय मुख्यमंत्र्याकडे मागितली आणि त्यांनी ते कबूल केलेलं आहे. बरोबर, की त्या प्रकल्पग्रस्त लोकांनी बांधलेली घरं किंवा त्यांचे व्यवसाय यांना हात लावला जाणार नाही. बरोबर, हे तुम्ही मतदारसंघातल्या समस्यांबद्दल सांगताय, पण आता प्रकल्पग्रस्तांच्या समस्या असतील, उद्या कामगारांच्या समस्या असतील, उद्या तुमच्याकडे महत्वाची खाती आहेत त्या सगळ्यांच्या समस्या असतील, याचा सगळा अभ्यास करणं हे तुमच्यासाठी किती मोठं आव्हान होतं? कारण कुठलं खातं येईल आणि कुठल्या खात्यात आपल्याला काम करायला लागेल हे सांगता येणार नाही कुणालाच एकदा मंत्री निवडून आल्यानंतर. नाही, ज्याला कॉमन सेन्स असतो ना तो माणूस सर्व खात्याचं सांभाळू शकतो. हा, लक्षात आलं. आणि मी तुम्हाला सांगतो, राजकारण काय म्हणजे वाईट नाही, राजकारण फार चांगलं आहे. फक्त त्याचा हेतू चांगला ठेवून जर राजकारणात उतरलं तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तशा प्रकारचं त्याने यावं असं मी तरुणांना आवाहन करतो. यू मस्ट वेलकम इन पॉलिटिक्स.